मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खाजगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं.